Welcome to this video on the first lesson, that is basics of information technology. तुम्हा सर्वांचं या पहिल्या लेसनवरच्या व्हिडिओमध्ये की जो ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी स्वागत करतो. अर्थातच आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की मी या दोन्ही भाषांमध्ये तुमच्याशी बोलणार आहे. तर 11वी सायन्सच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात आपण पाहतोय आणि हा पहिला लेसन आहे. तर याचा सिलेबस जर आपण बघितला तर अन इंट्रोडक्शन टू IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा अँड इन्फॉर्मेशन हे काय आहेत, दोन वेगळे शब्द आहेत की एकच आहेत वगैरे, काही कन्सेप्ट्स आहेत, वेरियस कन्सेप्ट्स यूज्ड अंडर IT. नेक्स्ट इंट्रोडक्शन टू GNU लिनक्स. आता हा जो 1.4 हा पार्ट आहे सिलेबस मधला तो रेड दाखवलाय बघा. तर या कोविडमुळे जे काय सिलेबसमध्ये जो भाग कमी केलाय त्याच्यापैकी हा एक आहे 1.4 जो की सेल्फ लर्निंगसाठी म्हणून सांगितलेला आहे. दॅट इज डिवोटेड फॉर सेल्फ लर्निंग. सो स्टुडंट्स आर एक्सपेक्टेड टू लर्न धिस टॉपिक ऑन देअर ओन इफ दे आर इंटरेस्टेड इन टू. So no questions will be asked on this topic. याच्यावरती तुम्हाला कुठले प्रश्न वगैरे विचारले जाणार नाहीत. तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुमच्या सोयीनुसार हा पाठ बघू शकता. त्यानंतर आहे कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय ते आपण इथे बघणार आहोत. 1.5 1.6 नेटवर्क कन्फिगरेशन्स हा भागही मगाशी म्हटल्याप्रमाणे वगळलेला आहे. वगैरे म्हणण्यापेक्षा तो सेल्फ लर्निंगसाठी दिलेला आहे. ज्यांना याच्यातली आवड आहे, इंटरेस्ट आहे, ते स्वतःहून त्या स्टुडंटनी हा भाग अभ्यासावा असं अपेक्षित आहे. इट इज एक्सपेक्टेड दॅट स्टुडंट्स लर्न दोज टॉपिक्स ऑन देअर ओन विच आर डिवोटेड फॉर सेल्फ लर्निंग. The next is IT enabled services. There are some services which are basically run using IT. They are there because of IT. So IT enabled services. More important is careers in IT. आपण हे जे काय आता शिकतोय त्यातनं आपल्याला काही करिअर करता येईल का या संदर्भात इथे चर्चा होईल. अँड द लास्ट इज रिसेंट ट्रेंड्स इन IT. आत्ताचे चालू असलेले रिसेंट असे जे ट्रेंड्स आहेत ते काय आहेत ते आपण बघणार आहोत. उदाहरणार्थ आपण आता इथे ब्लॉकचेन वगैरे असे काही शब्द ऐकतो, ते काय आहोत ते आपण इथे बघू शकतो. आता आपण सगळेच डिस्टन्स लर्निंग या पद्धतीने ही चर्चा करतोय किंवा अभ्यासतोय सगळा भाग. ते सगळ्यांना सोपं पडावं, सोयीचं जावं, या संदर्भातील काही तुम्हाला मटेरियल लागेल, काही अभ्यास करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या मी एका ऑनलाईन माझा जो ब्लॉग आहे त्याचं नाव आहे, आता मी लिंक दाखवतोय तुम्हाला, vishalparkar.blogspot.com/p/it-11th-science it11science.html हा त्याचा पूर्ण ॲड्रेस आहे. पण तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक ठेवणार आहे. इथे फक्त तुम्ही क्लिक करून त्या पेजवरती जाऊ शकता. आता या पेजवरती बऱ्याच गोष्टी मी ठेवल्या आहेत, तर त्या तुम्हाला आता मी दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही तिथे जाऊनच बघा. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जे शासनाचं दीक्षा ॲप आहे ते आपण आपल्या अँड्रॉइडसाठी डाउनलोड करू शकतो. त्याच्याविषयी माहिती दिली आहे, त्याची लिंक दिलेली आहे. तुमचं जे टेक्स्टबुक आहे, युअर टेक्स्टबुक लिंक इज ऑल्सो गिवन देअर. वन मोर लिंक रिगार्डिंग द टेक्स्टबुक वेअर यू कॅन डाउनलोड द PDF ebalbharti.in या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं PDF टेक्स्टबुक डाउनलोड करू शकता. त्याची लिंक दिलेली आहे तिथे. आणि त्याचबरोबर आता या पद्धतीचे जे काही व्हिडिओज मी ठेवेन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्हिडिओची लिंक, आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो सिलेबस आहे त्यातनं काय काय भाग या वर्षीसाठी फक्त वगळलेला आहे. आता आपण जे म्हटलं की 1.4 आणि 1.6, तर अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक किंवा प्रत्येक लेसन मधला कुठला कुठला टॉपिक सेल्फ लर्निंगसाठी ठेवलेला आहे आणि कुठला टॉपिक असा आहे की जो आपल्याला कंपल्सरी आहे, अभ्यास करायचा आहे आणि वी आर एक्सपेक्टेड टू स्टडी दॅट फॉर एक्झाम.
सो दॅट थिंग विल बी एक्सप्लेन देअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं यूट्यूब चॅनल आहे. आत्ता जो यूट्यूब व्हिडिओ तुम्ही बघताय तर ते चॅनल आहे विशाल, तसं नाव तुम्हाला समोर दिसतंय विशाल पारकर. तर या संदर्भातले व्हिडिओज मी आता रेग्युलर ठेवणार आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओज स्वतःहून त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघू शकता. तर साधारणतः हा भाग बघितल्यानंतर आता प्रत्यक्ष त्या सिलेबसला आपण सुरुवात करतोय. So in this particular topic, lesson first, we are going to see what is the definition of information technology and information and communication technology, ICT, IT and ICT. So we'll also understand the concepts like data and information. आपण बहुधा डेटा आणि इन्फॉर्मेशन हे इंटरचेंजेबली म्हणजे एकाच पद्धतीने असे वापरतो. प्रत्यक्षात ते काय आहे ते आपण बघणार आहोत. व्हेरियस कन्सेप्ट्स युज्ड अंडर IT. ऑपरेटिंग सिस्टीम्स काही विविध प्रकारचे आहेत ते आपण बघणार आहोत. आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर सिस्टीम्स विल ऑल्सो बी सीन. मेमरी म्हणजे आपण जी कम्प्युटरची मेमरी म्हणतो, ती मेमरी म्हणजे नक्की काय, तिचे कुठले कुठले युनिट्स असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो next we'll see the concepts related to computer network with its types. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते हे आपण पाहणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे शेवटी आपण रिसेंट ट्रेंड्स अँड IT enabled services along with careers in IT. So this is a part that we are going to see. In this particular video we will be seeing the 2 points: an introduction to IT, that is information technology, and second, data and information. This is going to be a short video. So an introduction to IT. So far as IT is concerned, IT is a short for information technology. So it has got a great influence on all aspects of human life. बघा, म्हणजे तुम्ही कुठेही जरी बघितलं की कुठलंही काम असेल, आपली जी बहुतांश कामं असतात ती या संदर्भात आता आपण करतोय. लाईट बिल देणं असो, आपलं मोबाईल रिचार्ज करणं असो, एवढंच कशाला आपण आता जे शिकतोय ते असो, काही बँकिंग रिलेटेड कामं असो, हे सगळं आपण काय करतोय, ITचा वापर करून करू शकतोय. अन्यथा सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला शक्य नव्हतं. सो IT हॅज अ ग्रेट इन्फ्लुएन्स इन ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. आपलं जे जीवन आहे ते आता इन्फॉर्मेशन डिपेंडंट झालंय. आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती लागतेच आणि ती सुद्धा आपल्याला रिअल टाइम म्हणजे तात्काळ लागते आणि त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यावरती आपण निर्णय घेतो, त्यानुसार आपण काही गोष्टी करतो. आपल्याला साधी गोष्ट बघा, म्हणजे मॅचचा स्कोअर असेल तो आपण आता रिअल टाइम बघू शकतो आपल्या मोबाईलवरती. आपला रिझल्ट लागला तो आपण लगेच बघू शकतो. सो कुठलाही शैक्षणिक असू दे, अन्य असू दे, सगळ्याच पद्धतीची माहिती असते आपल्याला लगेच उपलब्ध होते अँड दॅट इज बिकॉज ऑफ IT. तर हे IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नक्की काय? सो विल सी द डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. द बुक dictates the definition of information technology as IT or information technology encompasses all the technologies that we use in order to create, collect, process, protect and store information. It refers to hardware, software, that is computer programs and computer networks. आता हे काय आहे ते आपण आता परत एकदा बघूया. तर अशा सगळ्या यंत्रणा की ज्या आपण माहिती तयार करण्यासाठी, त्या एकत्रित करण्यासाठी, माहिती एकत्रित करण्यासाठी, त्या माहितीचं प्रोसेसिंग म्हणजे संकलन करण्यासाठी, तिला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिचा एका संचय करण्यासाठी, एका सुरक्षित ठिकाणी आपण तिला संचय करण्यासाठी, स्टोअर इन्फॉर्मेशन आपण त्याला म्हणतो. सो हे सगळं करण्यासाठी परत आपल्याला हार्डवेअर लागतं, सॉफ्टवेअर लागतं आणि नेटवर्क लागतं.
So all together it is collectively called as information technology. So there is one more thing which is called as ICT, information and communication technology. So there is one word additional, one word communication is there, that basically means transfer and use of all kinds of information. आता याच्यामध्ये कम्युनिकेशन आहे, इन्फॉर्मेशनचं कम्युनिकेशन म्हणजेच ट्रान्सफर. माहिती एका जागी आहे, तिचं आपल्याला दुसरीकडे जर ती पाठवायची असेल, शेअर करायची असेल, आपण आजकाल जे इंटरनेट म्हणतोय या माध्यमातून माहितीचं कम्युनिकेशन केलं जातं किंवा माणसं सुद्धा कम्युनिकेशन करतात. हे सगळं जे शेअरिंग कम्युनिकेशन आहे ते या ICT वरती अवलंबून आहे. सो दॅट इज information and communication technology, that is basically involved in transfer and use of all kinds of information. Now ICT is the foundation of economy and a driving force of social changes in this particular century, the 21st century. म्हणजे काय, तर आपण आता लगेच समजून घेऊया. डिस्टन्स डझंट मॅटर. आता तुम्ही बघताय की या कोरोनामुळे बरेच जण वर्क फ्रॉम होम करतायत. एवढंच कशाला, तर तुम्ही जे जिथे बसून शिकताय ते डिस्टन्स लर्निंग आहे. तुम्ही घरी बसून शिकताय, तुम्हाला कोणतरी दुसऱ्या एखाद्या ठिकाणातनं शिकवतंय. सो डिस्टन्स लर्निंग. मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आपलं मोबाईल रिचार्ज करायचं असेल, लाईट बिल भरायचं असेल, कोणाला पैसे पाठवायचे असतील, ते सुद्धा तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. आणि त्याचबरोबर काही डिजिलॉकर सारखे ॲप्स आहेत. त्यानंतर काही तुम्हाला कदाचित माहिती असेल की तुमचे आई वडील म्हणा किंवा अन्य कोण असेल की आपला जो टॅक्स असतो, इन्कम टॅक्स, तो सुद्धा घरी बसून ते भरू शकतात. म्हणजे ई गव्हर्नन्स असं आपण त्याला म्हणतो. वर्क फ्रॉम होम, डिस्टन्स लर्निंग, ई बँकिंग आणि ई गव्हर्नन्स याची ही काही उदाहरणं तुम्हाला मी दिली. सो बेसिकली बिकॉज ऑफ दिस डिस्टन्स डझंट मॅटर. आणि कुठेही तुम्ही असलात, जर तुमच्याकडे एक कम्प्युटर यंत्रणा असेल, म्हणजे तो मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा PC असेल आणि एक इंटरनेट कनेक्शन असेल, तर तुम्ही बहुतांश गोष्टी तिथे बसूनही करू शकता आता म्हटल्याप्रमाणे. अँड दॅट्स वाय इट इज सेड दॅट ICT इज द फाउंडेशन ऑफ इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी आवश्यक अशा बहुतांश गोष्टी आपण या ICTच्या माध्यमातून करू शकतो. आणि त्यामुळे दिस इज गोइंग टू बी अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ सोशल चेंजेस इन द 21st सेंचुरी. सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे की त्या माध्यमातून आता बऱ्याचशा चळवळी सुद्धा उभ्या राहत आहेत. त्यामुळे सोशल चेंजेस सुद्धा आपण 21st सेंचुरीच्या या काळामध्ये सोशल मीडिया किंवा ज्याचं मेन भाग आहे ICT, त्याचा वापर करून करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग की जसं आपण मगाशी म्हटलं की what is data and what is information? Are they the same thing so that we can use them interchangeably? Are they the same? Is it the same thing, data and information, or they are separate, different things? So they are different things. Data is a collection of raw facts and figures. So म्हणजे काय? खाली तुम्हाला काही उदाहरणं दिसत आहेत. इथे दोन कॅरेक्टर्स आहेत. वन इज T अँड वन इज I. Second example, once again there is a set of characters B, I, M, A, U, M. Do you infer anything out of this? आपल्याला काही समजतं का? नाही. खाली एक उदाहरण आहे. सो 141 XYZ बँगलोर 9 क्रॉस जयानगर. त्यातनं थोडा संदर्भ लागू शकेल, परंतु नक्की काय ते आपल्याला लक्षात येत नाहीये. म्हणजे प्रत्यक्षात त्या गोष्टी आहेत, त्या फॅक्ट्स आहेत, त्या फिगर्स आहेत, परंतु त्यातनं आपल्याला काही समजत नाही. सो दॅट दे आर कॉल्ड एज रॉ फॅक्ट्स. रॉ मीन्स अनप्रोसेस्ड, आपण त्याला कच्चं म्हणतो, की ज्याचा आपल्याला तसा काही उपयोग नाही. सो कलेक्शन ऑफ रॉ फॅक्ट्स अँड फिगर्स इज डेटा. आता डेटा हा एक प्लुरल वर्ड आहे.
अनेकवचनी. त्याच्याऐवजी डेटम हा सिंग्युलर म्हणजे एकवचनी वर्ड आहे. आपण त्याचा उच्चार डेटा असा करायचा आहे, डाटा नव्हे. आणि तो नेहमी प्लुरल मध्ये असतो म्हणजे अनेक वचनात असतो. आता आपण डेटा बघितलंय तर आता इन्फॉर्मेशन काय म्हणजे बघूया. सो इन्फॉर्मेशनची डेफिनेशन अशी आहे, इट इज द डेटा formatted in a manner that allows it to be utilized by human beings in some significant way. ही जर डेफिनेशन तुम्हाला मोठी वाटत असेल तर साधी सोपी गोष्ट किंवा साधी डेफिनेशन अशी आहे, फॉर्मॅटेड डेटा दॅट इज युजेबल टू ह्युमन बीइंग्स. आता म्हणजे काय ते आपण आता उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. मगाशी आपण म्हटलं की बघितलं की टी आणि आय, पण तीच दोन कॅरेक्टर्स मी जवळ ठेवली आणि या सिक्वेन्स मध्ये ठेवली आय टी, त्यातनं आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो. वी गेट्स समथिंग आउट ऑफ इट. आय टी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. दुसरं मगाशी आपण बघितलं BIMAUM, त्याच्याऐवजी तीच जर कॅरेक्टर्स मी एका विशिष्ट सिक्वेन्स मध्ये आणि जवळ ठेवली तर त्याच कॅरेक्टर्सच्या एकत्रित संचातून आपल्याला एक अर्थबोध होतो. मुंबई एक शहराचं नाव आहे. आणि तिसरं उदाहरण की जो एक ऍड्रेस आहे, पत्ता आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की डेटा इज सिम्पली अ कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. दे आर व्हॅलिड फॅक्ट्स बट दे डोंट कॅरी एनी मीनिंग to human beings. We can't infer anything out of it as it is given in the first example, but there is some meaning. We can use that. We get something out of information as that is visible in the case of IT Mumbai and this address. So with that, let us come to the need of information. Now, why information? Why it is required? So as we have just seen with some examples, we can use information for taking short-term and long-term decisions and also some strategic decisions in an organization. माहितीचा वापर करून अशा पद्धतीचे काही आपण निर्णय घेऊ शकतो. शॉर्ट टर्म मोठे निर्णय, लॉंग टर्म निर्णय किंवा काही असे स्ट्रॅटेजिक निर्णय. आता यासाठी बराच डेटा प्रोसेस केला जातो. त्यातनं आपल्याला एक विशिष्ट त्याचं प्रोसेसिंग केल्यानंतर एक निर्णय घेता येतो. त्या माहितीवरती आधारित असा एक निर्णय घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ काय, तर एखादं ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस असेल तर त्याला आपलं एखादं प्रॉडक्ट विकता येते. मग एखाद्या जिल्ह्यामध्ये विकत असतील तर नक्की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये त्यांचा सेल कमी होतोय किंवा जास्त होतोय हे ते त्यांच्या डेटाबेसमध्ये ठेवू शकतात. त्या ठिकाणी विक्री करणारे जे विक्रेते असतात त्यांच्या विक्रीनंतर येणारी जी संख्या आहे त्याचा रेग्युलर अपडेट त्यांच्या डेटाबेसमध्ये होऊ शकतो. आणि या माध्यमातून जे ऑर्गनायझेशन आहे, जो बिझनेस आहे, त्याला समजेल की नक्की कुठे आपला सेल जास्त आहे आणि कुठे आपला सेल कमी आहे. आणि हे निर्णय या संदर्भात मग आपण कुठे फोकस करायचं, कुठे काही वेगळा प्रोडक्ट आणायचं किंवा कुठे अन्य काही त्या संदर्भात निर्णय घ्यायचा, हे सगळं आपण या पद्धतीच्या इन्फॉर्मेशनवरती ठरवू शकतो, ते ऑर्गनायझेशन ठरवू शकतो. Rather, we are now living in an information age where most of the things are dependent on information and that too on real time information. नुसती इन्फॉर्मेशन नव्हे तर ती रिअल टाइम इन्फॉर्मेशन. मगाशी म्हटल्याप्रमाणे मग तो मॅथचा स्कोअर असेल किंवा तुमचा पासिंगचं रिझल्ट तुमचा असेल, हे तुम्हाला लगेच लागतं. That's why it has become a part of our life. So this is about data and information. So this is going to be, this is the only topic that we will be seeing today. Lastly, let me remind you, all the material regarding this subject, I'll be keeping that on my page devoted to this subject. Let me show you the address once again. It is vishalparkar.blogspot.com/p. Let me remind you, the whole address I'll be putting as a description of this video. Don't worry, you don't need to remember this. Once again, the name of my YouTube channel is Vishal Parkar. You can always
come back and see the videos if you require. हे जे काही पेज आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी ठेवणार आहे. दोन्हीचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतोच आहे. अर्थातच तुम्ही यूट्यूबवरती बघताय त्यामुळे त्यासाठी वेगळं काही आवश्यक नाही, परंतु हा जो ब्लॉगस्पॉटवरचा माझा ब्लॉग आहे आणि त्याचं जे पेज आहे ते तुम्ही रेग्युलर बघू शकता. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकेल. थँक्यू.